श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आता या 4 राशी होणार मालामाल, कारण शनीच्या राशीत पॉवरफुल पंचग्रही योग आहे. वर्षभर यांना दुप्पट वेगाने प्रगती, पैसा, नोकरी आणि प्रेम मिळणार आहे. यांच्या करिअरमध्ये भरपूर वाढ होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 2026 वर्षाच्या सुरुवातीला एक दुर्मिळ पंचग्रही योग 4 राशीच्या बँक बॅलन्समध्ये वाढ करेल, ज्यामुळे यश आणि संपत्तीत वाढ होणार आहे. 2026 नवीन वर्ष लवकरच येत आहे. जसा जसा एक एक दिवस पुढे जातोय तसा तसा नव्या वर्षाची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत आहोत. 2026 हे वर्ष कसे असेल, नवीन वर्षात काय घडेल याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असते. ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर या वर्षाची सुरुवात खूप खास होणार आहे. वर्षाची सुरुवात अनेक राजयोगांनी होणार आहे. जानेवारी 2026 महिन्यात शनीच्या राशीत एक दुर्मिळ पंचग्रही योग 4 राशीच्या बँक बॅलन्समध्ये डायरेक्ट वाढ करणार आहे, ज्यामुळे पैसा, नोकरी, प्रेमात मोठे यश मिळणार आहे. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 4 राशी. 2026 वर्षाच्या सुरुवातीला पंचग्रही योग बनतोय. ज्योतिषशास्त्रानुसार 2026 हे नवीन वर्ष धमाकेदारपणे सुरू होणार आहे. वर्ष सुरू होताच 5 ग्रह शनीच्या राशीत मकर राशीत एकत्र येत आहेत, ज्यामुळे 4 राशींना महत्त्वपूर्ण फायदे होतील. या वर्षाची सुरुवात खूप खास असणार आहे. प्रथम वर्षाची सुरुवात अनेक राजयोगांनी होते आणि नंतर 2 आठवड्यात 5 प्रमुख ग्रह शनीच्या राशीत मकर राशीत एकत्र येतील. यामुळे पंचग्रही योग निर्माण होईल, जो अत्यंत शक्तिशाली असेल आणि सर्व 12 राशीवर याचा परिणाम होणार आहे. शनीच्या राशीत 5 ग्रह एकत्र येतील. ज्योतिषशास्त्रानुसार 13 जानेवारी रोजी शुक्र मकर राशीत संक्रमण करेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 14 जानेवारी रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. त्यानंतर 16 जानेवारी रोजी मकर राशीत प्रवेश करेल. त्यानंतर 17 जानेवारी रोजी बुध आणि 18 जानेवारी रोजी चंद्र अनुक्रमे मकर राशीत प्रवेश करेल. अशा प्रकारे सूर्य, चंद्र, मंगळ, बुध आणि शुक्र हे शनीच्या मकर राशीत पंचग्रही योग निर्माण करणार आहेत. हा पंचग्रही योग सर्व राशीवर परिणाम करेल, परंतु 4 राशीसाठी हा योग अत्यंत शुभ ठरू शकतो. पहिली रास आहे वृषभ राशी. ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीसाठी हा योग आर्थिक आणि व्यावसायिक बळ प्रदान करेल. तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक बलवान व्हाल. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. प्रलंबित काम पूर्ण होतील. गुंतवणुकीमुळे नफा होईल. आदर आणि सन्मान वाढणार आहे. दुसरी रास आहे मिथुन राशी. ज्योतिषशास्त्रानुसार या योगामुळे मिथुन राशीला अनेक क्षेत्रात फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी हा शुभ काळ आहे. तुमचे प्रयत्न चालू ठेवा आणि यश निश्चित मिळेल. करिअरसाठी हा काळ सकारात्मक आहे. नवीन संधी निर्माण होऊ शकतात. जबाबदाऱ्या वाढू शकतात आणि आर्थिक स्थिरता मिळेल. जुने प्रकरण सोडवल्यानंतर तुम्हाला आराम वाटेल. नंतर आहे सिंह रास. ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीवर शनीच्या धैर्याचा प्रभाव असला तरी शनीच्या राशीतील हा योग करिअरमध्ये प्रगती आणेल. तुमचे सामाजिक वर्तुळ विस्तारेल आणि तुमचे काम यशस्वी होईल. जर आर्थिक बाबी काळजीपूर्वक हाताळल्या तर त्या फायदेशीर ठरतील. मकर रास. ज्योतिषशास्त्रानुसार हा पंचग्रही योग मकर राशीच्या लोकांसाठी विशेषतः खास असेल, कारण तो या राशीत तयार होत आहे. मोठ्या करिअर यशाची, आर्थिक लाभाची, नवीन मार्ग मिळण्याची आणि कौटुंबिक आनंदाची दाट शक्यता आहे. नवीन प्रकल्प आणि संधी तुमच्या जीवनातला एक नवीन दिशा देऊ शकतात. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे दररोजचे नोटिफिकेशन तुमच्या फोनमध्ये बघायला मिळेल.